तर काय त्याच लायकीच आहे. ऐकायला तुमच्याकडे आहे एक तुम्ही बसता बघत आणि आम्ही दोघांनी काय करायचं? अभ्यास करायचा. आपण कशाला जातो शाळेत? अभ्यासच करायला जातो ना. मग हे सुद्धा सांगा एकदा माकडांनो, नुसतं बघल तेवढा केवढा केवढा आणि जती जती. तुमचं ऐकून ऐकून आमचं कान पिकलं. शाळेत जाऊन अभ्यास करायचं काय असलं? कसं आहे, ज्याला झाडावर चढता येत नाही त्याला आंबा आंबाटच लागतो. त्यामुळे तुम्ही झक मारा. आम्ही काय उद्या शाळेत येणार नाही आणि मेलो तरी चालेल, पण मी ज्योतीकडनं राखी बांधून घेणार नाही म्हणजे नाही. नाही माझ्या, मी तर जाणार आहे बघ शाळेत. म्हणजे मला बी कळेल की की केवढ्याच्या मनात मी आहे का नाही ते. आणि जर असेल तर मग भविष्यात ती मागं बी नाही हटायची ना. अरे मागं हटायचं असतं तू 2 वर्षात सोडला असता विषय आणि राखी बी बांधली असती. अरे 2 वर्षात रक्षाबंधनला कुठं गेलं होतं शाळेत? तिनं राखी बांधाय म्हणून म्हणतोय उद्या बी राहू द्या जायचं शाळेत. मारत दांडी. ए माझ्या, तुम्हाला नसल्याच ना तर टाकाय तुम्ही, पण मी तरी जाणार आहे. आधीच आपली 15-20 दिवस झालं शाळा बुडल्या. आणि सरासने एवढं तोंडवर करून म्हणलोय की आपण या घटक चाचणीत सगळी पोरं पास होणार म्हणून. आणि मग या अशा शाळा बुडवलं कसं होईल पास? ते बी आहे म्हणा, जाऊया. पण आभ्या, मला वाईट ज्योतीपासून लांब राहिलं पाहिजे. तिला तरी कुठं लय हौस आलाय तुझ्या जवळ यायची. अरे याला कुत्र्याची किंमत नाही